जळगावमध्ये जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष। जळगावच्या नवीन जोशी कॉलनीत जुन्या वादातून 2 तरुणांत रविवारी दुपारी धारदार शस्त्रांनी हाणामारी झाली। धीरज हिवराळे वय वर्ष 27 याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कल्पेश चौधरी वय वर्ष 25 गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरात तणावाचं वातावरण आहे। मुंबईच्या दिशेने जरांगे यांचा रणसंग्राम। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आंदोलनाच्या तयारीसाठी मुंबईकडे रवाना झालं आहे। 29 ऑगस्टला आझाद मैदानात भव्य आंदोलन होणार असल्याची घोषणा करत मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघारी नाही असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिला। मराठ्यांच्या डोक्यावर आंदोलनाचा गुलाल टाकणारच असा थेट इशाराही त्यांनी दिलाय। अशोक चव्हाण यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। नांदेडमध्ये काल एक प्रेरणादायी सोहळा पार पडला। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 250 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह उपक्रमाअंतर्गत घेण्यात आला असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजप जंगमवाडी मंडळाच्या वतीने या गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा वासा पूजन। पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या वासा पूजनाचा कार्यक्रम अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आणि विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते पार पडला। यंदा मंडळाचं थीम रत्नमहाल असणार आहे। डीजे मुक्त मिरवणूक करण्याचा संकल्प करत बालन यांनी डीजे मुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं। यंदा 25 पेक्षा जास्त मंडळांनी डीजे न वापरण्याचा निर्णय घेतला आहे। वेगवान टेम्पोची धडक। भिवंडीमध्ये युवकाचा दुर्दैवी मृत्यू। भिवंडी तालुक्यातील तळवली फाटा येथे पारोळाहून येणाऱ्या 28 वर्षीय संकेश पाटील याला समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की संकेशचा जागीच मृत्यू झाला। भिवंडी पारोळ रस्त्यावरून अवजड वाहने वेगाने धावत असल्याने दुर्घटनांचे प्रमाण वाढले असून स्थानिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे। रस्त्यावरील अतिवेग आणि दुर्लक्षित वाहतूक नियमनामुळे खोनी गावात शोककळा पसरली आहे। सांगलीमध्ये पाणी पातळी 25 फुटांच्या वर। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 25 फुटांवर पोहोचली असून कोयना धरणातील विसर्ग आणि सलग पावसामुळे पातळी झपाट्याने वाढत आहे। आयुर्वेद पुलाजवळील भाग जलमय झाला असून चांदोली परिसरातही पावसाचा जोर कायम आहे। वारणा नदीतील विसर्ग वाढवण्यात आल्याने हरिपूर येथे कृष्णा वारणा संगमावरही पाणी टप्प्याटप्प्याने वाढत आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। श्रावणात नागेश्वर चरणी भक्तांची रेलचेल। नाशिक जवळ नागापूर येथील प्राचीन श्री नागेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त हजारो शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली। कावड घेऊन आलेले भक्त हर हर महादेवच्या घोषात मंत्रमुग्ध वातावरण निर्माण करत होते। प्रभू श्री रामकालीन मानलं जाणारं हे मंदिर श्रावण आणि महाशिवरात्रीस विशेष महत्त्वाचं ठरतं। दर्शनानंतर मिळणाऱ्या आध्यात्मिक ऊर्जा अनुभवण्यासाठी भाविक दरवर्षी येथे आवर्जून हजेरी लावतात। लग्नाआधी HIV टेस्ट अनिवार्य। HIV रुग्णसंख्येत वाढ झाल्याने मेघालय सरकार लग्नाआधी HIV चाचणी बंधनकारक करण्याचा विचार करत आहे। ईस्ट खासी हिल्ससह काही भागांमध्ये रुग्णसंख्या दुप्पटीने वाढली असून कायदेशीर सल्ला घेऊन सरकार धोरण तयार करत आहे। या प्रस्तावावर वैयक्तिक हक्क आणि सामाजिक कलंकाबाबत चर्चा सुरू आहे। मैत्रिणीचा जाब विचारल्यावर पत्नीला पेटवलं। लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे पतीला मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याबद्दल जाब विचारल्याने संतप्त पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं। या भीषण हल्ल्यात महिला 70% भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे। पीडितेच्या जबाबानुसार पतीच्या मैत्रिणीकडेच काडी ओढून तिला पेटून दिलं, तर सासूने घराचं दार बंद केलं आणि दिराने बाहेरून कडी लावली। रेणापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासू, दीर आणि मैत्रिणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। ट्यूशन टीचर सोबत केला पतीचा शॉक सर्किट मर्डर। बिहारमधून एक धक्कादायक घटनेत एका पत्नीने आपल्या पतीचा खून फक्त यासाठी केला की तो तिच्या ट्यूशन टीचरच्या पतीचा अफेअरचा उलगडा झाला होता। 30 वर्षीय सोनू कुमार याला त्याच्या पत्नी अस्मिता आणि मुलांच्या ट्यूशन शिक्षक हरिओम यांच्या गैरसंबंधाचा सुगावा लागल्यानंतर दोघांनी मिळून त्याला घरातच ठार मारले। आधी लोखंडी रॉडने मारहाण, मग विजेच्या तारेने गळा आवळून आणि शेवटी इलेक्ट्रिक करंट देऊन हत्या केल्याचं समोर आलं आहे। पोलीस तपासात हृदयद्रावक बाबी समोर येत असून पत्नी अटकेत आहे, तर प्रियकर फरार आहे।